थँक्यू सो मच. तर मी समालोचक तुषार जांभळे माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुवे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला आणि 14 विद्येने अभिप्रात झालेला श्री गणरायाला स्मरण करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. आणि आज मैदानाच्या आतमध्ये दोन संघ रंगले गेलेत. एका बाजूला आपण पाहतोय 11 सुपरस्टार तर दुसऱ्या बाजूला रायझिंग स्टार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले गेले. पहिलाच बॉल वाईड बॉल आलाय. एक अतिरिक्त धावफलकावरती लगवले गेले. हा बॉल चांगला आहे, अगदी ऑर्कर पद्धतीचा बॉल, त्याला मात्र सन्मान दिलाय. याही बॉलवरती एक धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. आपण पाहतोय एका बाजूला रायझिंग स्टार हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक आपण पाहतोय महेश पोपळकर, किरण पोपळकर, अशोक पोपळकर आणि नवनाथ पोपळकर यांचा संघ आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 11 सुपरस्टार संघ मालक उर्मोडी पतसंस्था मर्यादित श्री रमेश देवरे माऊली यांचा संघ आहे. दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 ची मॅच खेळत आहेत. आपण पाहतोय सन्मय युवा मंच उर्मोडी विभाग शिवसह्याद्री परिवार पुरस्कृत उर्मोडी प्रीमियर लीग 2022. हा बॉल देखील चांगला आहे, अगदी प्रभावित करणारा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर फलंदाजाला बेट करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय. कोणतीही धाव नसेल, निर्धाव बॉलचा सांगता पाहायला मिळते. अगदी मी या स्पर्धेची नक्कीच चर्चा करीन. अगदी जर आपण पाहिलं नदीपात्र अगदी बाजूलाच हे मैदान आहे. हा बॉल देखील चांगला आहे, अगदी ज्या अर्थी आपण बोलतोय की बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी फुलर लेनचा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी, बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र आपण पाहिले निर्धाव आले. पहिला बॉल जर आपण पाहिला तर अतिरिक्त धाव आली, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव आली आणि तदनंतर मात्र दोन्ही बॉल डॉट आलेत. फलंदाजीच्या रनमेवरती आपण पाहतोय फलंदाज एका बाजूला आपण पाहतोय अमर बामरस मॅन फ्रॉम वडगावचा हा खेळाडू. हा बॉलची बॅटची नरेच घेतले बॉलने. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाची आणि बॉलची नक्कीच शर्यत लागली गेले आणि ते मात्र नक्कीच बॉल मात्र इथे जिंकतोय. आणि ते मात्र नक्कीच या चेंडूवरती किती धावा अंकित केल्या जातील. त्याचबरोबर सातारा हॉस्पिटलचे आदरणीय सुरेश शिंदे यांचे प्रतिनिधी इकडे आलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि विनंती करतो की आपण मंचावरती या. सातारा हॉस्पिटल. थँक्यू. तर इथे मात्र नक्कीच या बॉलवरती 3 धावा अंकित केले. तर एका बाजूला जोडी आपण पाहतोय सतीश पोपळकर, तर दुसऱ्या बाजूला अमर बामरस अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम रायझिंग स्टार यांच्या माध्यमातून. तर या जोडीला रोखण्यासाठी गोलंदाजीच्या रनमेवरती आपण पाहतोय नवनाथ. हा बॉल मात्र रिव्हर्स अटेंड केलाय. चेंडू चाललाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पाठीमागे धावतायत पळतायत, परंतु चेंडू चाललाय दन 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 दनादन करत सीमारशीच्या पलीकडे. मिळतील 4 धावा. थँक्यू सो मच. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं रिव्हर्स अटेंड केला मिस्टर सतीश पोपळकर मॅन फ्रॉम पोपळकरवाडी या गावचा हा खेळाडू. आणि दुधारी तलवार म्हटलं जातं. रिव्हर्स अटेंडला लगा तो अबाद नाही तो बरबाद. आणि मात्र हा बॉल देखील पुन्हा एकदा हा रिव्हर्स केलाय. चेंडू चाललाय सीमारशीच्या पलीकडे. मिळतील बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. 4 धावांसाठी फरार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सतीश पोपळकर मैदानाच्या आतमध्ये बरसला जातोय. सीमारेषेला आग लावतोय. 13 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. 1 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नवनाथ जर आपण पाहिलं तर नवनाथने पहिला चेंडू वाईट हाताळला होता. तदनंतर 1 धाव अंकित केली. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले आणि तदनंतर मात्र 2 चौकाराने इथं मात्र धावफलक 13 एकड्यावरती पोहोचलं गेलंय. त्याचबरोबर पाठीमागच्या 2 मॅचेस झाले त्याच्यामध्ये एक पारितोषिक आहे आपल्याकडे की बेस्ट कॅच. त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्पार्टन 11च्या माध्यमातून नरेंद्र आपण खूप चांगली कॅच पकडली. आपण या एक्सेलन्सी स्पार्टन
खूप चांगली कॅच पकडली नरेंद्र आपण या. आणि त्यानंतर जिनियस 11 विकास आपण खूप चांगली कॅच पकडली. दोन्ही पारितोषिक आम्ही इथून पुढे वितरण करू. विनंती असेल आपण या. त्याचबरोबर सातारा हॉस्पिटल आदरणीय डॉक्टर सुरेश शिंदे यांचे सहकारी इकडे आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान उरमोडी प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून करूया आणि 2 पारितोषिक आपण वितरण करूया. बेस्ट कॅच पारितोषिक आहे नरेंद्र एक्सलन्सी स्पार्टन आणि विकास जिनियस 11 आपण या. आणि पुन्हा एकदा वळतो ओव्हर नंबर 2 कडे, जिथे मात्र तुषार जांभळे सर आपल्या समवेत जुळलेत. थँक्यू सर. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय क्रमांक 2चं षटक घेऊन आलाय सतीश चव्हाण गोलंदाजीच्या रनमेवरती. मॅन फ्रॉम रोहट गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक घेऊन आलाय. त्याच्या समोर आपण पाहतोय अमर बामरस, एक मोठं नाव क्रिकेटच्या पटलावरचं. ज्यावरती आपण या खेळाडूला जर चर्चा केली तर या खेळाडूने नवी मुंबई शहर असेल अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूने गाजवलेत. असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला अमर बामरस, मॅन फ्रॉम वडगाव गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सतीश पोपळकरवाडी गावचा हा खेळाडू. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. एक चांगली जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार्स या संघाच्या माध्यमातून. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र खेळायचा होता, परंतु नक्कीच आपण पाहिलं तर बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे मात्र डॉट डिलिव्हरी नक्कीच पाहायला मिळते. अमर बामरस विषयी आपण नक्कीच चर्चा करतोय. एक मोठं नाव आहे खेळाडूचं, ज्यावरती आपण पाहिलं तर वडगाव गावच्या माध्यमातून हा खेळाडू देखील खेळत असतो. या बॉलला अगदी समोरच्या दिशेला उडवला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू. मिळतील 6 धावा. याही बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषा आर पार. मिळतील 6 धावा. आता मात्र नक्कीच आपण पाहिलंय अमर बामरस थँक्यू डीजे. पहिल्या मैदानाच्या आतमध्ये अमर बामरस, मॅन फ्रॉम वडगाव गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बरसला गेलाय. याही बॉलला उडवण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची इनर एज लागून चेंडू चाललाय शॉर्ट डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धावांची धाव 2 धावा अंकित केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावफलकावरती नक्कीच 27 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. ज्यावरती आपण पाहिलं तर अमर बामरस हा पहिल्यांदा नक्कीच चाचपडत खेळत होता, परंतु या ओव्हरमध्ये त्याने नक्कीच हात खोललेत. 2 षटकार देखील खेचलेत आणि नक्कीच हा बॉल इथे मात्र नक्कीच चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने आतमध्ये वळण घेतलंय आणि इथे मात्र नक्कीच पंच आमच्याकडे वळले जातात. वाईड बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावफलकावरती अंकित केले गेले. 1 बाउन्सचा इशारा नक्कीच गोलंदाजाला पंचांनी पर्यंत पोहोचवला गेलाय. आणि ज्यावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनमेवरती सतीश चव्हाण, मॅन फ्रॉम रोहट गावचा हा खेळाडू गोलंदाजीच्या रनमेवरती आपण पाहतोय. या बॉलला खेळून काढला क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आणि इथे मात्र नक्कीच आपण पाहतोय झेलची संधी होती आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. ज्यावरती आपण पाहतो की फलंदाजी करत असताना ज्या ज्या खेळाडूंना जीवदान मिळालंय ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो टेनिस बॉल क्रिकेट असो, तिथे मात्र ज्या ज्या फलंदाजांना जीवदान मिळालंय ना त्या फलंदाजांनी मात्र इतिहास रचलेत. ज्यावरती आपण पाहिलं हिटमॅन रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध खेळत असताना अवघ्या 4 धावांवरती त्याचा झेल ड्रॉप झाला आणि तदनंतर मात्र 264 धावांचं योगदान त्याने भारताला दिलं. या मॅच मध्ये अमर बामरस यांना देखील एक जीवदान मिळालंय. या जीवदानाचा कितपत फायदा उचलणार अमर बामरस हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल, कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आलेत. तो लय मध्ये आलाय, टच मध्ये आलाय, इन्फॉर्म देखील झालाय. त्याच खेळाडूची तुम्ही झेल ड्रॉप केले.
तर मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक रोटेट झाले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सतीश पोपळकर. हा बॉल इथे मात्र नक्कीच वाईड बॉलचा इशारा येतोय. अगदी आपण जर पाहिलं तर उजवी एसटी सोडली बॉलने. इथे मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसवला गेलाय. अतिरिक्त धावफलकावरती अंकित केले जातील. मी पंचांचं देखील कौतुक करेन, कारण आज आपण पाहतोय सूर्यकांत अडाव सर असतील, त्यांचे सहकारी मित्र देखील आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मुंबईवरून हे पंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. डान्सिंग द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. आउटस्पील थोडीशी खराब आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं गतीमध्ये परिवर्तन झालं. या चेंडूवरती एकच धाव अंकित केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 31 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. या ठिकाणी आपण पाहतोय की कास पठार विभागातील अण्णावळे गावचे सुपुत्र ज्ञानेश्वर माने साहेब हे देखील या ठिकाणी या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचं देखील आम्ही नक्कीच कौतुक करेन. अगदी कास पठार म्हटलं तर आपण अगदी डोंगराच्या कड्यावरती हे गाव वसलंय आणि त्या गावावरून देखील या ठिकाणी आमचे ज्ञानेश्वर माने या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आले. त्यांचं देखील आम्ही कौतुक करतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. 15.50च्या सरासरीने इथे मैदानाच्या आतमध्ये टीम रायझिंग स्टार्स खेळताना पाहायला मिळते. परंतु एक जमेची बाजू आहे की अजूनही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून बसले म्हटल्यानंतर एक जमेची बाजू आहे. या जोडीला रोखण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती क्रमांक 3चं षटक घेऊन आलेत युनिस काझी. मॅन फ्रॉम गजवडी गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3चं षटक घेऊन आलाय. अगदी राईट द ओव्हरचा मारा करतील. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने मारा करतील, परंतु डावखुरा फलंदाज आहे. सतीश पोपळकर आपण पाहतोय. थोडंसं स्पीडअप ठेवा मित्रांनो, विनंती असेल, कारण 11 मॅचेस आजच्या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. हा बॉल चांगला, अगदी सन्मान दिलाय. ऑर्कर पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. अगदी सन्मान दिलाय. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना मित्रांनो की क्रिकेटमध्ये फक्त 2च गोष्टींचा सन्मान केला जातो. एक म्हणजे क्रिकेटचा देव ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर, आणि दुसरं म्हणजे ऑर्कर बॉल. या 2च गोष्टींचा सन्मान केला जातो. या ठिकाणी आपण ऑर्कर बॉल पाहिला आणि तिथे मात्र सन्मान देखील केला गेलाय. गोलंदाजीच्या रनवेवरती क्रमांक 3चं षटक घेऊन आलाय युनिस काझी, परंतु चांगली गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने सांगत आलोय मित्रांनो, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट जर तुमचा प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाही. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिद्द, चिकाटी, मेहनत दाखवावी लागेल. त्याच वेळेला तुम्हाला नक्कीच इथे यश देखील संपादित होईल. थोडंसं स्पीडअप ठेवा विनंती असेल, कारण खूप सामने देखील खेळवायचे आहेत. पहिल्या बॉलवरती नक्कीच एक धाव अंकित केले. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले. अमर बामरस यांच्या खांद्यावरती स्ट्राईक. हा बॉल चांगला आहे, अगदी प्रभावित करणारा बॉल, आणि इथे मात्र खेळाडू तरी दाखवले. नक्कीच विकेटचं पतन, पहिला गडी कोसळला जातोय. टीम रायझिंग स्टार्स अमर बामरस बॅक टू द पेविलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या असऱ्याला विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. हम चलेंगे डीजे के पास. सहा चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान देऊन अमर बामरस माघारी परतला जातोय. चांगली खेळी केली त्याने. त्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील आलेत. त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये आशा पल्लवित झाल्या होत्या नक्कीच रायझिंग स्टार्स या संघाच्या. आता मात्र क्रमांक 3 वरती फलंदाज दाखल झालाय अभिषेक कुरळे. मॅन फ्रॉम कुरुळ गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल झालाय. गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहतोय युनिस काझी अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला आहे, अगदी सन्मान दिला चेंडूला. चेंडू चालला आहे
स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पाठीमागे धावतोय आणि ते मात्र फुटबॉलच्या साह्याने ज्या आपण पाहतो ना त्याच पद्धतीने बॉलला अडवलाय आणि ते मात्र नक्कीच तोपर्यंत 2 धावा देखील अंकित केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 3 धावा या चेंडूवरती अंकित केल्या जातील. 35 धावा धावफलकावरती लगवली गेलेत. गोलंदाजाचं मी कौतुक करेन कारण आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवरती आला नाही म्हटल्यानंतर चांगली गोलंदाजी केली. कारण पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच 13 धावा आल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि आतापर्यंत युनिस काजी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याने 4 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू त्यांनी हाताळलेत. 1 विकेट देखील माघारी पाठवले. कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय युनिस काजी. मॅन फ्रॉम गज्जवडी गावचा हा खेळाडू चांगली गोलंदाजी देखील करतोय. हा बॉलला इथे मात्र दांड्या उद्ध्वस्त केल्यात आणि ते मात्र फलंदाज देखील माघारी परतला जातोय. विकेट क्रमांक 2 चं पतन. विकेट क्रमांक 2 माघारी परतला जातोय. थँक्यू डीजे. आपण पाहिले तर पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा कुठल्या गेल्या होत्या. 11 सुपरस्टार हा संघ थोडासा अंधारामध्ये होता परंतु या अंधारामध्ये हिरा चमकला गेलाय तो म्हणजेच युनिस काजी मॅन फ्रॉम गज्जवडी गावचा. कारण या षटकामध्ये त्याने 2 विकेट्स देखील मिळवलेत आणि आतापर्यंत फक्त 4च धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी राहिले. चांगलं कमबॅक केले. पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच संकट होतं 11 सुपरस्टार्स या संघावरती परंतु या 3ऱ्या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करत असताना गोलंदाजीच्या रनमेवरती गोलंदाज आपण पाहतो युनिस काजी मॅन फ्रॉम गज्जवडी गावचा हा खेळाडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती महेश दशरथ मॅन फ्रॉम डबेवाडी गावचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल चांगला अगदी प्रभावित करणारा चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर तेच तर्रार यष्टीरक्षकाच्या हातामध्ये नक्कीच विसावला जातोय. आमच्यापर्यंत आमचे निलेश मर्डेकर सर माहिती पोहोचवत आहेत की युनिस काजी या खेळाडूने सातारा प्रीमियर लीग देखील गाजवली होती. मोठमोठ्या स्पर्धा देखील गाजवलेत असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा नाव आहे क्रिकेटच्या पटलावरती ज्या अर्थी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करतोय. हा बॉल इथे मात्र बॅटची इनर एज लागले. चेंडू चालला आहे क्षेत्ररक्षकाला ब्रश करून तिथे मात्र चेंडूला अडवण्याचा पुन्हा प्रयत्न चांगला राहिलाय. चेंडूला जज केलाय. फेकी केले तोपर्यंत नक्कीच या चेंडूवरती 2 धावा अंकित केल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 37 या आकड्यावरती. 30 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती. युनिस काजीचं मी नक्कीच कौतुक करेन. त्यांनी फक्त 6 धावा खर्च केले. 2 विकेट्स देखील मिळवलेत. मित्रांनो युनिस काजीची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 विकेट्स आणि 6 धावा फक्त त्याने खर्च केलेत. पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र गोलंदाजीच्या रनमेवरती गोलंदाज युनिस आला आणि त्याने मात्र 6 धावा खर्च करत असताना 11 सुपरस्टार्स या संघासाठी मात्र नक्कीच कमबॅक करून दिलंय. शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती स्लॉग ओव्हरचं षटक हाणामारीचं षटक कोणाच्या खांद्यावरती दिलं जाईल 11 सुपरस्टार्स या संघाच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं असेल. रवींद्र लोटेकर मॅन फ्रॉम कुसबुद्रुक गावचा हा खेळाडू. त्या खेळाडूच्या नावावरती शेवटचं षटक. संघातील कर्णधाराने मात्र या खेळाडूवरती भरवसा ठेवलाय. जबाबदारी दिली. शेवटचं षटक मला चांगल्या पद्धतीने हाताळायचं आहे हा प्रयत्न नक्कीच असेल रवींद्र यांचा. हा बॉल चांगला आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेतोय. फिंगरचा वापर केलाय. तेच तर्रार गोलंदाज आहे. डॉट डिलिव्हरी आले. पहिल्या चेंडूवरती नक्कीच रवींद्रने वर्चस्व दाखवले. डॉट डिलिव्हरी आले. समोर फलंदाज आपण पाहतोय
महेश दशरथ. हा बॉल देखील हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र खेळून काढलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बमलिंग झालाय. चेंडू टप्पा ब्रश करून पाठीमागच्या दिशेला चाललाय. तोपर्यंत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये धावांची लयलूट केली जाते. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. अभिषेक कुरळे आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय महेश दशरथ. अशी जोडे आहे. मिडल ऑर्डर आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूवरती नक्कीच मोठे प्रहार चढवावे लागतील. 55 ते 60चं टार्गेट तुम्हाला सेट उभं करावं लागेल. हा बॉल चांगला आहे. ऑर्कर पद्धतीचा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र या ठिकाणी वापरले गेले. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची इनर एज लागले. या चेंडूवरती 1 धाव अंकित केली जाईल. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. चाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत लगवले गेलेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. तुम्हाला ज्या वेळेला पहिल्यांदा बॅटिंग करायची असते त्यावेळेला तुम्हाला नक्कीच मोठी धावसंख्या उभारावी लागते. येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये त्याच तुम्हाला धावा डिपेंड करायच्या असतात. म्हणजे आमचे निलेश मर्टेकर सर देखील सांगत असतात की तुमच्याकडे पैसा असेल ना तर तुम्ही तो पैसा खर्च करू शकाल, तुमच्याकडे पैसा नसेल ना तर तुम्ही तो पैसा खर्च करू शकत नाहीत, कर्ज बाजारी होऊ शकाल. म्हणून तुमच्याकडे पहिल्यांदा बॅटिंग करत असता त्यावेळेला तुमच्याकडे धावा असणं खूप गरजेचं आहे धावफलकावरती. या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू, मिळतील 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं महेश दशरथ. त्याच्या बॅटच्या स्लॉट मध्ये अगदी चेंडू आला, त्याला मात्र नक्कीच पार्किंग प्लॉट मध्ये देखील पाठवला. अगदी बॅटचा टायमिंग प्रॉपर होता, ताकदीचा वापर देखील केला, चेंडूला पाठवला हवाई सपर. याही बॉलला उडवलाय. याही चेंडूवरती येतील 6 धावा. चेंडू आर पार, सीमारेषा पार, मिळतील 6 धावा. थँक्यू डीजे. डब्बेवाडी गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये बरसला जातोय. 2 चेंडूवरती 2 षटकार खेचलेत आणि इथे मात्र सिद्ध केलंय की हम भी किसी से कम नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या रनमेवरती गोलंदाज. या ही बॉलला उडवण्याचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल होता, परंतु ज्या अर्थी आपण पाहिलं तर बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. नाराज असतील या स्ट्रोकवरती नक्कीच महेश दशरथ. डबेवाडी गावचा हा खेळाडू. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटका अखेरीस धावफलकावरती धावा लगवले गेलेत. 53 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. 54 धावांची गरज असेल टीम 11 सुपरस्टार या संघाला. येणारे चेंडू असतील 24 धावा बनवायच्या आहेत. 54 धावा. नक्कीच या मधल्या वेळेमध्ये आपण नक्कीच टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल सुपर किंग तर दुसऱ्या बाजूला असेल थँक्यू स्मॅशर्स बॉयज विरुद्ध सुपर किंग असा टॉस केला जाईल. या मधल्या वेळेमध्ये आमचे टॉस साठी जुळले जातील निलेश मर्टेकर सर. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद. चला आपण 4थ्या मॅचचा टॉस करतोय. स्मॅशर बॉयज आणि त्यांच्या आगे सुपर किंग आपण टॉस करतोय आणि टॉस करतील पंच. आपण स्पीडअप घ्या मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम्सला आपण सांगा स्पीडअप घ्यायला आणि आम्ही टॉस करतो इथून पुढचा.
दिनकरजी देवरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करा आणि टॉस साठी एक शेवटचा कॉल असेल. टीम स्मॅशर्स बॉयज विपक्ष सुपर किंग आपला टॉस केला असेल. आपण टॉस साठी या, आपण इकडे टॉस करूया म्हणजे कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक चांगलं प्रेक्षेपण आपल्याला मिळेल. आपण इकडे टॉस करूया. विनंती असेल आपण टॉस करतोय. एक शेवटचा कॉल असेल इनिंग ब्रेक मध्ये. इथून पुढे नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाईल. आपण टॉस करतोय. स्मॅशर्स बॉयज आणि विपक्ष सुपर किंग हा टॉस आहे इथून पुढे. स्मॅशर बॉयज आपला कॅप्टन आला नाही. स्मॅशर बॉयज एक शेवटचा कॉल असेल. पहा तिकडे मॅच सुरू होतीये. आपण प्रत्येक मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि प्रत्येक मॅचचं नियमाचं काटेकोरपणे आपण पालन करतोय. चला टॉस साठी पुन्हा आमंत्रित करतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण खास करून टॉस करतोय. तर आमचे मान्यवर वर्ग आहेत तिकडे ग्रामस्थ. आपण त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू. कॉल कोण देणार तर नक्कीच सुपर किंग टॉसचा कॉल देतील. तर टॉस जिंकलाय सुपर किंग. आपण टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण कराल. फिल्डिंग का घेतली? कमी कमी धावसंख्येत त्यांना थांबवायचं आणि चेस करायला आमच्याकडे आहेत 5-6 बॅटिंग स्ट्रेंथ चांगली आहे. कुठपर्यंत रोकाल? कमीत कमी 40 पर्यंत रोकाल. स्पर्धेबद्दल काय सांगाल? पर्व तिसरा आहे. उत्कंठ असते या स्पर्धेची प्रत्येक वर्षी. नियोजन एक नंबर आहे. पूर्ण कमिटीचं मी स्वागत करतो. चांगल्या प्लॅटफॉर्मवर ग्रामीण संघातील खेळाडूंना एकदम चांगला प्लॅटफॉर्म भेटला. नक्कीच इथून पुढे स्मॅशर बॉयज बॅटिंग करायचे कुठपर्यंत मजल माराल? आमचं टार्गेट राहील जास्तीत जास्त 55 ते 60 धावा करण्याचं. 55 ते 60. स्क्वॉड बद्दल काय सांगाल? स्मॅशर बॉयजचा स्क्वॉड कसा आहे? स्मॅशर्स बॉयजमध्ये नाही म्हटलं तरी 7 ते 8 बॅट्समन आहेत आणि बॉलरांचं बोलायचं झालं तर आमच्या बऱ्यापैकी चांगले पेसर बॉलर आहेत. त्यामुळं आम्ही बऱ्यापैकी मजल मारू. नक्कीच मोठ्यात मोठी मजल माराल. परंतु आता पहिल्या 2 वर्ष आपण क्रिकेटपासून लांब होतो. जनजीवन विस्कळीत झालं होतं. क्रिकेट पुन्हा रुळावरती आलंय. पर्व क्रमांक 3 घेऊन आलं. काय सांगाल? खूप उत्तम नियोजन आहे. बोलायचं झालं तर ह्याच पद्धतीने नियोजन करणं हे पूर्णपणे कौतुकास्पद आहे. त्याच्यासाठी सर्व समन्वय कमिटीचे मी आमच्या संघातर्फे हार्दिक अभिनंदन करतो. ओके, खूप साऱ्या शुभेच्छा. आपण दोन्ही टीमच्या बाईट ऐकल्या. इथून पुढे खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र तुषारजी जांभळे सर आपल्या समवेत जुळलेत दुसऱ्या इनिंग मध्ये. थँक्यू सो मच. हा बॉल चांगला आहे. अगदी ज्या अर्थी आपण पाहतोय की पॅडलांची गोलंदाजी हलक्या हाताने या चेंडूला ढकल आहे. या चेंडूवरती 1 धाव अंकित केली जाईल. आता मात्र एका धावेने चालू झालेली गाडी धावून थांबवायची आहे. तब्बल 54 या आकड्यावरती. गोलंदाजीच्या रनमेवरती आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. गोलंदाजीच्या रनमेवरती साहिल देवरे मॅन फ्रॉम वाघवाडी गावचा हा खेळाडू गोलंदाजीच्या रनमेवरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज 11 सुपरस्टार्स या संघाच्या माध्यमातून युनिस काजी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रवी अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. याही बॉलला हलक्या हाताने ढकलून दिलाय. याही चेंडूवरती 1 धाव अंकित केली जाईल. 2 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 54 धावाचा पाठलाग करायचा आहे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला 54 धावा रोखायच्या आहेत. चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही संघाला. हा बॉल देखील चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता देखील पाहायला मिळते. एक उदयमुक्त खेळाडू आहे गोलंदाजीच्या रनमेवरती. ज्यावरती आपण पाहतोय की एक यंगस्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम वाघवाडी गावचा हा खेळाडू आहे साहिल देवरे. ज्यावरती आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजीचा पेस आहे त्याच्या गोलंदाजीच्या रनमेवरती. हा बॉल फुलटॉसचा बॉल. त्याला मात्र दिशा दिले. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करणार नाही आणि पहिला गडी कोसळला जातोय. टीम 11 सुपरस्टार संघाचा बॅक टू द पॅव्हिलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येतोय.
रवींद्र लोटेकर मात्र माघारी परतला जातोय. नाराज असेल ज्या अर्थी आपण पाहतोय की जड पावलेने तो मात्र माघारी येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल झालाय. नवनाथ क्रमांक 3 वरती दाखल झालाय. मॅन फ्रॉम खडगाव गावचा हा खेळाडू. हा बॉल चांगला अगदी हलक्या हाताने सन्मान द्यायचा होता. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. गोलंदाजाचं मी कौतुक करेन. एक यंगस्टर खेळाडू, उदयमुक्त खेळाडू गोलंदाजीच्या रनवेवरती अगदी प्रेक्षकांची मनच जिंकतोय. राईट द ओव्हरचा मारा देखील करतोय. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने 7 ते 8 पावलांचा रनरअप घेऊन निघालाय. हा बॉल चांगला आहे अगदी समोरच्या दिशेला उडवलाय. चेंडू चाललाय गॅप सिलेक्शन शोधून काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच 2 धावा अंकित केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचे विकेट मिळवले. साहिल देवरे मॅन फ्रॉम वाघवाडी गावचा हा खेळाडूने अगदी मी कौतुक करेन. या खेळाडूचा एक उदयमुक्त खेळाडू होता. क्रिकेटच्या पटलावरती अनुभव कमी होता परंतु त्याचे प्रयत्न चांगले राहिले. युनिस काजी सारख्या मोठ्या फलंदाजाला त्याने मात्र आतापर्यंत बांधून ठेवलंय. युनिसने आतापर्यंत 1 बॉल पेस केलाय आणि 1 धाव त्याच्या बॅटमधून आले. रवींद्र लोटेकर मात्र 2 चेंडू खेळला 1 धाव करून तो माघारी परतला गेलाय. त्यानंतर मात्र नवनाथ शिरटावले क्रमांक 3 वरती दाखल झाले. त्याच्या बॅटमधून देखील 2 धावा आलेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या रनवेवरती क्रमांक 2चं षटक घेऊन आलाय. अमर बामरस मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2चं षटक घेऊन आलाय. क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे आणि ज्या अर्थी आपण पाहतोय की एका बाजूला युनिस काजी मॅन फ्रॉम गजवडी गावचा हा खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वडगाव गावचा हा सितारा अमर बामरस. दोन्ही खेळाडू मोठे खेळाडू आहेत. नामही मोठी आहेत आणि ज्या अर्थी आपण पाहतोय की दोन्ही खेळाडूंनी क्रिकेटच्या पटलावरती अधिराज्य गाजवलंय. हा बॉल चांगला आहे. अगदी जर आपण पाहतोय हलकीशी अपील देखील केली जाते. अगदी पंचांनी इशारा केला की हा थोडासा बाजूचा बॉल आहे. पॅडलॅनची गोलंदाजी होती. तिन्ही यष्टांच्या मधोमध पकडायचं होतं फलंदाजाला आणि ज्या अर्थी दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज क्रिकेटच्या पटलावरती 2 मोठी नावं येतात ना त्यावेळेला क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं टॅलेंट आणि क्रिकेटचा रणधुमाळ आपल्याला पाहायला मिळत असतो. मित्रांनो दोन्ही मोठी नावं आहेत क्रिकेटच्या पटलावरची. हा बॉल चांगला अगदी समोरच्या दिशेला चेंडूला उडवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू चाललाय. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती अमर बामरस याने वर्चस्व दाखवलं होतं परंतु दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच वर्चस्व दाखवलंय युनिस काजी यांनी. हा बॉल चांगला अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच आमच्याकडे वळले जात आहेत. दोन्ही हात समांतर बाजूला फैलावले गेलेत. वाईट बॉलचा इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं वर्चस्व राहिलं गोलंदाजाचं परंतु दुसऱ्या चेंडूवरती वर्चस्व राहिलं फलंदाज यांचं. म्हणजे क्रिकेटच्या पटलावरची 2 आमने सामने मोठी नावं येतात ना तेव्हा तुम्हाला एक क्रिकेटचं टॅलेंट पाहायला मिळतं. हा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा प्रभावित करणारा बॉल. चेंडू टप्पा पडल्यानंतर खालीच राहिलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवला गेलाय आणि इथे मात्र पुन्हा एकदा वर्चस्व दाखवत असताना गोलंदाज अमर बामरस पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असतंय. मित्रांनो ज्यावेळेला 2 मोठी नावं येतात ना क्रिकेटच्या पटलावरती आमने सामने त्यावेळेला हा विक्रम सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असतो. हा बॉल फुलटॉसचा बॉल आहे. त्याला मात्र दिशा दिले. फुलटॉसला साजेसे उत्तर नाही. चेंडू चालला आहे स्क्वेअरलिंग रिजन मध्ये. या चेंडूवरती 1च धाव अंकित केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलाय 10 आकड्यावरती. 10 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती आपल्याला सातत्याने 10 आकडा पाहायला मिळत असतो. या बॉलला अगदी समोरच्या दिशेला उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु चेंडूच्या आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाकेच्या बाहेरचा चेंडू. मिळतील 6 धावा.
थँक्यू डीजे. 16 धावा धावपलकावरती लगवले गेलेत. जर ते आपण पाहतोय की 6 धावेने या धावपलकाला आकार आलाय. 16 धावा धावपलकावरती. याही बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती नक्कीच पोहोचेल. कार्पेंटच्या साहाय्याने चेंडू जाईल ते मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती झडप टाकेल. चेंडूला जज करेल तोपर्यंत 1 धाव अंकित केली जाईल. 17 धावा धावपलकावरती लगवले गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. इथून पुढे समीकरण आम्ही नव्याने मांडतो. येणारे चेंडू असतील 12 धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे अजूनही 12 चेंडू मध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. टीम 11 सुपरस्टार या संघाला म्हटल्यानंतर तुम्हाला नक्कीच 18.50च्या सरासरीने धावा मैदानाच्या आतमध्ये कुटाव्या लागतील. खेळावं लागेल. संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच या 2 फलंदाजांना करावी लागेल. युनिस काजीला मात्र हात खोलावे लागतील. घेर चेंज करावा लागेल कारण तुम्हाला हे प्रत्येक षटकामध्ये 18.50च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. पहिला सामना आपण पाहिला तिथे मात्र नक्कीच XLNC पार्टनर्स या टीमने तो सामना जिंकला. तदनंतर जर आपण पाहिलं तर मराठा स्ट्रायकर्स या संघाने दुसरा सामना जिंकलाय. आता मात्र लढत चालले मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3ची. 11 सुपरस्टार विरुद्ध रायझिंग स्टार असा सामना मैदानाच्या आतमध्ये. हा बॉलला लॉंग स्टॉपला उडवायचा होता. सुपला शॉट खेळायचा होता आणि इथे मात्र आपण पाहतोय पंचांनी बोट आकाशाकडे केलाय आणि इथे मात्र नक्कीच तिसरा गडी कोसळला जातोय. टीम 11 सुपरस्टार संघाचा युनिस काजी बॅक टू द पेव्हिलियन. विकेट गिरता हुआ संगीत बसता हुआ. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं डायरेक्ट फेकी केली. ज्यावरती आपण पाहिलं डेंजर झोनला खेळाडू धावत होता फलंदाज युनिस काजी आणि तिथे मात्र नक्कीच डायरेक्ट हिट केला क्षेत्ररक्षकाने आणि तिथे मात्र नक्कीच युनिस काजीला देखील माघारी परतावं लागतंय. नाराज असेल ज्यावरती आपण पाहिलं तर इथे मात्र नक्कीच या प्रीमियर लीगच्या माध्यमातून जेवणाची सोय देखील झालेली आहे. ज्या खेळाडूंना जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांना विनंती असेल की आपण तिथे जाऊन तुम्ही जेवणाचा आस्वाद देखील घेऊ शकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रमांक 4 वरती दाखल झालाय. अजय किर्दत यांना चेंडू टाकलाय. त्याला मात्र बॅटची इनर एज लागले. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. या चेंडूवरती फक्त 1च धाव अंकित केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 18 या आकड्यावरती. नो बॉलचा इशारा देखील आहे आणि नो बॉलची देखील 1 धाव अंकित केली जाईल. 19 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. क्षेत्ररक्षण सजवत असताना थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र नक्कीच पंचांनी नो बॉल देखील घोषित केलाय. तुम्हाला ह्या चुका नक्कीच सुधाराव्या लागतील. फ्रीहिटचा चेंडू आहे. इथून पुढे जर आपण पाहिलं ना तर उघडा डोळे नीट आणि पुढचा चेंडू आहे फ्रीहिट असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण फ्रीहिटचा चेंडू आहे. फलंदाजाला मेजवानी देखील आहे. या मेजवानीचा कितपत फायदा फलंदाज उचलणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. अजय किर्दत आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नवनाथ आहे. गोलंदाजीच्या रनमेवरती सतीश आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रमांक 3चं षटक घेऊन आलेत सतीश पोपळकर. पोपळकरवाडी गावचा हा खेळाडू गोलंदाजीच्या रनमेवरती डावखुरा गोलंदाज आहे. या बॉलला समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती नक्कीच येईल. याही चेंडूवरती 1च धाव अंकित केली जाते. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हटल्यानंतर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. हात खोलावे लागतील. गिअर चेंज करावा लागेल. धन्यवाद. तिरुमला तिरुपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
तसेच दिनकर देवरे यांच्या माध्यमातून आजच्या दिवसाची आपली जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी कृपया आपण सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी चुकी देखील पाहायला मिळाली. ते मात्र नक्कीच आपण पाहिलं तर झेल देखील ड्रॉप झालाय. एक जीवदान मिळालंय फलंदाजांना, परंतु पल्ला खूप मोठा आहे मित्रांनो. तुम्हाला पल्ला गाठायचा असेल ना तर संघर्ष करावा लागेल. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला नक्कीच चमकता देखील येणार नाही. आणि असं म्हटलंच असतं ना, झिजल्याशिवाय तुम्हाला चमकता येणार नाही मित्रांनो. आज झिजावं लागेल. या बॉलला खेळून काढलाय कार्पेंटच्या सायने क्षेत्ररक्षक आहे. शॉट मिड विकेट रिजन मध्ये. तोपर्यंत नक्कीच या चेंडूवरती देखील आपण पाहतोय 2 धावा देखील अंकित केल्या गेलेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 23 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडू असेल. माफ करा, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजून एक 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. हा बॉल देखील चांगला आहे. अगदी सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज बीट होताना पाहायला मिळते. तेच तर्रार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सतीश पोपळकर यांची. TTMS तसेच दिनकर देवरे यांच्या माध्यमातून उरमोडी प्रीमियर लीग मध्ये आजच्या दिवसाची भोजनाची व्यवस्था केलेली आहे, तरी कृपया आपण सर्व खेळाडूंनी जेवण करून घ्यायचं आहे. थँक्यू सो मच. तर आजच्या जेवणाची सोय देखील केलेली आहे. सर्वांना विनंती असेल की आपण त्या ठिकाणी जाऊन जेवणाचा आस्वाद देखील घ्यायचा आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. क्रमांक 3चं षटक आपण पाहतोय. या बॉलला अगदी समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पाठीमागे धावेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात एका फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं ना, तीच घाई आपल्याला फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. आणि इथं मात्र फलंदाज देखील माघारी परतला जातोय. एकच धाव अंकित केली जाईल. 24 धावा धावफलकावरती लगवले गेलेत. येणारे चेंडू असतील 6 धावा बनवायच्या आहेत तुम्हाला. 30 धावा जुनी धावफलकावरती बनवायच्या आहेत. येणारे चेंडू 6 आहेत, धावा बनवायचे आहेत. तेच म्हटल्यानंतर तुम्हाला षटकारांची आतिषबाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. षटकार खेचाल त्याच वेळेला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कमबॅक करू शकाल. कारण की ज्यावरती 54 धावा म्हटल्यानंतर धावफलकावरती थोडंसं आव्हान अवघड होतं. आणि त्या आव्हानाला पाठलाग करत असताना संघ देखील विकेट गमावताना पाहायला मिळते. तू चल मैं आया असं चित्र मैदानाच्या आतमध्ये 11 सुपरस्टार या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी एक मोठी पार्टनरशिप बनवायची होती, ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली नाही. विकेटचं पतन होत गेलं आणि इथं मात्र कमबॅक करत असताना नक्कीच रायझिंग स्टार हा संघ देखील पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाताना आपल्याला 11 सुपरस्टार पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या रनवेवरती शेवटचं षटक घेऊन आलाय जयेश सुर्वे. मॅन फ्रॉम डबेवाडी गावचा हा खेळाडू आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर षटकचं घेऊन आलाय. हाणामारीचं षटक त्याच्या खांद्यावरती दिलंय. 30 धावा रोखायच्या आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु 30 धावा बनवायच्या आहे. मोठे फटकेबाजी देखील करावी लागेल. टप्पा पडल्यानंतर चेंडू इथे मात्र खालीच राहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा, परंतु थांबवलाय. येणारे चेंडू असतील 5 धावा बनवायचे 30. 5 षटकार खेचावे लागतील, 5 ब्लास्ट खेचावे लागतील. त्याच वेळेला तुम्ही विजय देखील संपादित करू शकाल. या बॉलला उडवलाय डीप मिड विकेट रिजन. सीमारेषा तोडून फोडून बेदून चेंडू चाललाय. 6 धावांसाठी फरार. मिळतील 6 धावा. जुनी मॅच ऑन आहे, कारण की आता मात्र 4 चेंडू मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत. 5 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या होत्या. एक षटकार नक्की झाला. आता मात्र 4 चेंडू मध्ये अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. 50-50 मुकाबला आहे, परंतु तुम्हाला षटकारांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल. अजयच्या बॅट मधून एक षटकार आलाय. अजूनही अशा पल्लवीत आहेत 11 सुपरस्टार या संघाच्या. हा बॉल चांगला आहे. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू पॅडल्यांची गोलंदाजी. अगदी जर आपण पाहिलं ना तर टप्पा पडला होता, चेंडू खालीच राहिला. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. आता मात्र कुठेतरी आपण पाहतोय की रायझिंग स्टार या संघाने
कमबॅक करताना पाहायला मिळतोय. मोकळा श्वास देखील सोडला असेल, कारण एक षटकार खेचला होता त्यावेळेला नक्कीच थोडासा श्वास रोखून ठेवला होता, परंतु या डॉट बॉलने मात्र नक्कीच श्वास देखील मोकळा सोडला असेल. या बॉलला बॅटची इनर एज, चेंडू आपण पाहतोय पाठीमागच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे, कोणती धाव हा बॉल चांगला आहे. अगदी आपण पाहतोय पॅडलॅनची गोलंदाजी खोदून काढलाय या चेंडूला. चेंडू चाललाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव अंकित केली जाते. आता मात्र जर आपण पाहिलं तर जवळजवळ या मॅच मध्ये नक्कीच औपचारिकता बाकी आहे, कारण की ज्या अर्थी आपण पाहतो की विजयातील पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या दोन खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. औपचारिकता बाकी आहे. डान्सिंग द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. या चेंडूवरती नक्कीच षटकार येईल, परंतु इथे मात्र विजयी संघ होतोय, रायझिंग स्टार संघ मात्र विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. इथे मात्र हार्ड लक बॅड लक तुमच्या संघर्षाला सलाम असेल 11 सुपरस्टार या संघाला देखील. हॅलो, समन्वय मंच उरमोडी विभाग सातारा आयोजित उरमोडी प्रीमियर लीग UPL 2022 या पर्व तिसरे या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि सर्वांना एक विनंती असेल की स्टेडियमच्या डाव्या बाजूला जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तरी जे खेळाडू असतील मान्यवर असतील त्यांनी लवकरात लवकर या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच आजच्या या स्पर्धेसाठी आपल्या परळी विभागातील नावाजलेले एक उत्तम समाजसेवक सन्माननीय आदरणीय श्री अरुणजी जांभळे साहेब हे सातत्याने नवीन मुलांच्या पाठीशी